बरं, आपण चॅप्टर स्टार्ट करून आलोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की रिप्रोडक्शन काय, लोअर प्लॅंट कोणते, हायर प्लॅंट कोणते याबद्दल पाहिलं. मी तुम्हाला शॉर्टली सांगतोय. आपण त्यामध्ये लोअर रिप्रोडक्शन तर पाहूच. आपण डेफिनेशन काय, लोअर प्लॅंट कोणते म्हटले, अल्गी ग्रुप आहे, फंजाय ग्रुप आहे, ब्रायोफायटा. अल्गी, फंजाय, ब्रायोफायटा हे जे प्लॅंट्स आहे त्याला म्हणतो आपण लोअर प्लॅंट. त्यानंतर जे ग्रुप आहे कोणते, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म, याला आपण हायर प्लॅंट्स म्हणतो. काय म्हणतो पण त्याला, हायर प्लॅंट. आता पहा रिप्रोडक्शन काय. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट सारखे यंग वन प्रोड्यूस होणे. जसं आपण पाहतो ज्वारी पेरल्यानंतर ज्वारीचं मिळणार, गहू पेरल्यानंतर गहूच मिळणार, काजू नाही मिळत. काय मिळते फक्त गहू. कुत्र्याला पिल्लू कोणतं येणार, कुत्र्याचं पिल्लू मांजरीचं राहणार काय, नाही. कुत्र्याचं पिल्लू कोणतं राहणार, नेहमी कुत्र्याचंच राहील. जर समजा बकरी असेल, कोणतं पिल्लू देईल, बकरीचंच देईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जसं आपण म्हणतो मराठीमध्ये जे पेराल ते उगवेल. आणि री म्हणजे काय, न्यू. प्रोडक्शन मीन्स टू प्रोड्यूस. प्लॅंट असो ॲनिमल असो, दोन्हीमध्ये रिप्रोडक्शन चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर प्लॅंट रिलेटेड आहे, लगेच दुसरा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल. मग पहा रिप्रोडक्शन काय. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. जे पॅरेंट होते, जे आधी अस्तित्वात पॅरेंट आहे, त्यांच्यासारखे यंग वन म्हणजे नवीन जनरेशन प्रोड्यूस होणे, त्याला म्हणतो पण रिप्रोडक्शन. म्हणून पुन्हा डेफिनेशन सांगतो. व्हॉट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. काय फायदा याचा, इट हेल्प्स टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ अ स्पीसीज अँड लाईफ. स्पीसीज म्हणजे काय, स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ, शॉर्टली सांगतो मी, स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम. जसं आपण सगळे ह्युमन बिईंग आहे, आपली एक स्पीसीज आहे, सगळ्या काऊची एक स्पीसीज आहे. म्हणजे एक स्पीसीजचे जे मेंबर आहे त्याची कंटिन्युटी मेंटेन करते. कंटिन्युटी मेंटेन करते म्हणजे काय, काय कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे कंटिन्यू ठेवते. म्हणजे काय, कंटिन्यू ठेवते म्हणजे काय. तुम्हाला माहीत आहे, जो जन्माला आला तो मरणार, जन्माला आलेला मरणार, पण तो जाताना त्याच्या मागे यंगवन राहते. म्हणजे पॉप्युलेशन ही संपून जाते काय, नाही. त्याला म्हटलं पण कंटिन्युटी. स्पीसीज ही कंटिन्यू राहते. लाईफ अर्थवरचं हे कंटिन्यू राहते. जसं आपण पाहतो की एखादा कोणत्या तरी याच्यामध्ये समजा एखादी दुर्घटना झाली किंवा कितीतरी लोक मरण पावतात, काही होतात, पण ह्युमन संपले का अर्थवरचे, नाही. किंवा बाकीचे ॲनिमल संपले काय, नाही. प्लॅंट संपले का, नाही. का नाही, कारण त्याला जबाबदार आहे रिप्रोडक्शन. जेवढे मरतात त्याच प्रमाणात जन्मणारच हे असतो, रेशिओ असतो. आणि म्हणून म्हटलं बरं, इट हेल्प्स टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. स्पीसीजला कंटिन्यू राहते, लाईफ कंटिन्यू राहते अर्थवरचं. आणि देर आर टू टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. दोन टाईपचं रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल आणि सेक्सुअल. पुन्हा इथपर्यंत व्यवस्थित लक्ष द्या काय बोललो आपण. भाव मी आपल्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर प्लॅंट अँड हायर, लोअर अँड हायर प्लॅंट. मी आधीच सांगितलं तुम्हाला या चॅप्टरला किती मार्क आहे. विथ ऑप्शन 8 मार्क आहे, विदाउट ऑप्शन 6 मार्क आहे. विथ ऑप्शन 8 मार्क, विदाउट ऑप्शन 6 मार्क आहे. आता यामध्ये आपण बोलू रिप्रोडक्शनबद्दल. काय बोललो मग रिप्रोडक्शनमध्ये मी पहिल्यांदा, रिप्रोडक्शन म्हणजे काय म्हटलं, रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट्स. प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. मग पुन्हा मधलं रिप्रोडक्शन आहे लोअर प्लॅंट. लोअर प्लॅंट कोणते, अल्गी आहे, ब्रायोफायटा आहे, फंजा आहे, इटिस. हायर प्लॅंट कोणते, टेरिडोफायटा आहे, जिम्नोस्पर्म आहे, एंजिओस्पर्म आहे, जे व्हॅस्क्युलर प्लॅंट आहे. तर हायर प्लॅंट त्यांच्यामधलं पाहायचं आहे रिप्रोडक्शन. मग एक एक पॉईंट पाहिला आपण. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. काय फायदा आहे रिप्रोडक्शनचा,
It helps to maintain continuity of species and life. It helps to maintain continuity of species and life. दोन टाईपचं रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल आणि सेक्सुअल. साधा विचार करू आपण या ठिकाणी सेक्सुअलचा. अ म्हणजे अब्सेंट, असेक्सुअल. अ म्हणजे अब्सेंट, सेक्सेस जर अब्सेंट आहे तर म्हणणार असेक्सुअल. पहिल्यांदा विचार करा सेक्सुअलचा. सेक्सुअलमध्ये दोन पॅरेंट राहते. एक कोणता, मेल, दुसरा कोणता, फिमेल. दोन पॅरेंट आहे. मेल काय प्रोड्यूस करणार, मेल गमीट. फिमेल काय प्रोड्यूस करणार, फिमेल गमीट. दोघांचं काय होणार, फ्युजन. काय होणार, झायगोट. झायगोटपासून काय मिळणार, एम्ब्रिओ. एम्ब्रिओपासून काय मिळणार, न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर दोन सेक्स इन्व्हॉल्व होईल. कोणता, मेल आणि फिमेल. दोन सेक्स. मेल सेक्सच्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होणार, मेल गमीट. फिमेल सेक्सच्या बॉडीमध्ये फिमेल गमीट. दोघांचं काय झालं, फ्युजन. आणि काय फॉर्म झाला, झायगोट. झायगोटपासून काय मिळणार, एम्ब्रिओ. एम्ब्रिओपासून नवीन जनरेशन. याचा अर्थ सेक्सुअलमध्ये दोन गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला इथे. एक तर पॅरेंट दोन आहे, दुसरी गोष्ट गमीट फॉर्म झाले, तिसरी गोष्ट गमीटचं फ्युजन झालं. काय काय म्हटलं मी, सेक्सुअलमध्ये पॅरेंट किती आहे, दोन आहे. गमीटचं काय झालं, फॉर्मेशन. त्या दोन गमीटचं काय झालं, फ्युजन. म्हणजे फॉर्मेशन आणि फ्युजन झालं गमीटचं. पण असेक्सुअल, अ म्हणजे अब्सेंट, याचा अर्थ त्यामध्ये एकच पॅरेंट राहील. असेक्सुअलचं एखादं साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला असेक्सुअलचं. एक समजा गुलाबाचं झाड आहे. गुलाबाच्या झाडाच्या आपण 10 काड्या तोडल्या, म्हणजे स्टेम जे राहते, स्टेम कटिंग केली. 1 2 3 4 असे 10 काड्या तोडल्या त्याच्या, एवढ्या स्टेमच्या तोडल्या, लावल्या जमिनीमध्ये. 10 झाडं मिळते की नाही. सदाफुलीचं झाड आहे, नेहमी पाहतो आपण, किंवा जास्वंदाचं झाड आहे. अशा 4-5 अशा काड्या ते जर तोडल्या, स्टेम तोडल्या समजा, त्याच्या स्टेमचा पार्ट जर तोडला आणि लावला, लागले. शेवटी पॅरेंट किती होतं, एकच. त्या ठिकाणी गमीट फॉर्म झाला का नाही, फ्युजन झालं का नाही. मग आता दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करू. पहा, असेक्सुअल म्हटलं त्यामध्ये किती पॅरेंट राहणार, ओनली वन पॅरेंट. म्हणून त्याला म्हणतो आपण युनि पॅरेंटल. असेक्सुअल आहे, इकडे सेक्सुअल आहे. पहा दोघांमध्ये काय फरक दिसते. इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट. असेक्सुअल, इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट, हेन्स कॉल्ड युनि पॅरेंटल. सेक्सुअल, इट इन्व्हॉल्व 2 पॅरेंट. 2 पॅरेंट आहे, 2 आहे म्हणजे बाय, हेन्स कॉल्ड बाय पॅरेंटल. झाला एक डिफरन्स तयार. पहा काय म्हटलं मी, पुन्हा पहा. पहिला डिफरन्स पहा, इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट. Asexual, it involve only one parent, hence called uniparental. It involve 2 parent, hence called biparental. दुसरं मी ॲज सांगितलं, सेक्सुअल म्हटल्यानंतर गमीट फॉर्म होते, फ्युजन होते. यामध्ये गमीट फॉर्म होते, पॅरेंट एकच आहे. या ठिकाणी काय म्हणणार, देअर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. कारण असेक्सुअल आहे, देअर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. इकडे काय म्हणणार, देअर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. झाले 2 डिफरन्स. पुन्हा पहा दोनही पॉईंट. असेक्सुअलमध्ये काय म्हटलं, इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट, हेन्स कॉल्ड युनि पॅरेंटल. सेक्सुअल, इट इन्व्हॉल्व 2 पॅरेंट, हेन्स कॉल्ड बाय पॅरेंटल. असेक्सुअलमध्ये देअर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. सेक्सुअलमध्ये देअर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. आता यामध्ये तिसरं म्हटलं, इट इन्व्हॉल्व ओनली मायटॉटिक डिव्हिजन. इट इन्व्हॉल्व बोथ मायटॉटिक ॲज वेल एज मियोटिक डिव्हिजन. का, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मी सांगितलं तुम्हाला सेक्सुअलमध्ये पॅरेंट किती होते, 2. एक मेल पॅरेंट, दुसरा फिमेल पॅरेंट. मेलच्या बॉडीमध्ये फॉर्म झाला मेल गमीट, फिमेलच्या बॉडीमध्ये फॉर्म झाला फिमेल गमीट. गमीट फॉर्मेशनच्या वेळेला काय झालं, मिओसिस. मिओसिस कधी होते, ड्युरिंग गमीट फॉर्मेशन. मग मला एक सांगा, असेक्सुअलमध्ये गमीट फॉर्मच नाही झाले, मिओसिस होईल काय, नाही. इथे मिओसिस झालं तर इथे गमीट फॉर्म झाले, म्हणून इथे मिओसिस नाही आहे, इथे मिओसिस आहे. मग मायटोसिस केव्हा होते. मेल गमीटा एक सेल होता, फिमेल गमीटा एक सेल आहे. दोघांचं फ्युजन झालं, काय बनलं, झायगोट. झायगोट किती सेल आहे, एक सेल आहे.
त्याचं होते मायटॉसिस. मायटॉसिसचा रूल माहिती आहे तुम्हाला, एकाचे 2 क्रोमोझोम नंबर सेम चालले, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 मल्टीसेल्युलर एम्ब्रियो बनते, बनणं मायटॉसिस झालं. याहीमध्ये काय होते, मायटॉसिस होते एकाचे 2, 2च्या, पण मिओसिस का नाही झालं? असेक्सुअलमध्ये मिओसिस का नाही झालं? कारण मिओसिस कधी होते, ड्युरिंग गमीट फॉर्मेशन. देर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. फॉर्मेशनच नाही गमीटचं, मिओसिस नाही. देर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. मिओसिस आहे, मायटॉसिस राहिलं, दोन्हीमध्ये कॉमन आहे मायटॉसिस. म्हणून म्हटलं इट इन्व्हॉल्व ओनली मायटॉटिक डिव्हिजन. इट इन्व्हॉल्व बोथ मायटॉटिक ॲज वेल ॲज मिओटिक डिव्हिजन. मायटॉसिसला म्हणतात मायटॉटिक डिव्हिजन, मिओसिसला म्हणतात मिओटिक डिव्हिजन. 3 डिफरन्स झाले. पुन्हा पहा, असेक्सुअलमध्ये काय म्हणतं, इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट, हेन्स कॉल्ड युनी पॅरेंटल. इट इन्व्हॉल्व 2 पॅरेंट, हेन्स कॉल्ड बाय पॅरेंटल. असेक्सुअल आहे, ऑब्सेंट. देर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. देर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. गमीटच फॉर्म नव्हतं, मिओसिस राहील काय नाही. इट इन्व्हॉल्व ओनली मायटॉटिक डिव्हिजन. इट इन्व्हॉल्व बोथ मायटॉटिक ॲज वेल ॲज मिओटिक डिव्हिजन. चौथं, ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर जेनेटिकली आयडेंटिकल का? ऑफस्प्रिंग म्हणजे पुढची पिढी जे फॉर्म झाली ती जेनेटिकली सारखी राहील. जेनेटिकली सारखी राहील म्हणजे सर्वांमधले जीन सारखे राहील का? कारण पॅरेंट एकच आहे. मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला. एक होतं जास्वंदाचं झाड, त्याच्या आपण किती फांद्या घेतल्या, समजा 10 फांद्या घेतल्या, 10 फांद्या लावल्या. आता मला एक सांगा, पॅरेंट जर त्याचा एकच आहे, सर्वांचे जीन सारखे आहे, म्हणजे कशा राहणार ते जेनेटिकली आयडेंटिकल. दुसरं उदाहरण देतो, असेक्सुअलचा एक ऊस घेतला. ऊस माहिती आहे ना, गन्ना. ऊस म्हणजे गन्ना घेतला ऊस, त्याचे 5-6 जेवढे होईल तेवढे तुकडे गेले, तुकडे होते माहिती आहे ना, केले तुकडे, लावले जमीन, 5-6 झाडं मिळाले. मला एक सांगा, पॅरेंट एकच आहे, याचा अर्थ ते प्लॅन कसे राहणार, जेनेटिकली आयडेंटिकल. पण इकडे तसं नाही. का नाही जेनेटिकली आयडेंटिकल? इथं पॅरेंट 2 आहे, मेल पॅरेंट, फिमेल पॅरेंट. मेलमधले जीन कुठं आले, मेल गमीटमध्ये. फिमेलमधले जीन कुठं आले, फिमेल गमीटमध्ये. मेलमधले जीन आले मेल गमीटमध्ये, फिमेलमधले जीन आले फिमेल गमीटमध्ये. दोघांचं कॉम्बिनेशन झालं, त्यालाच म्हणतात रिकॉम्बिनेशन. काय म्हणतात? रिकॉम्बिनेशन. नवीन कॉम्बिनेशन तयार झालं. कारण साधं उदाहरण तुम्ही तुम्हाला ॲनिमलमधलं, मुलं जे असतात, मुलं हे एक्झॅक्ट मदरसारखे असते काय, किंवा एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी फादरची असते काय? नाही. दोघांचं कॉम्बिनेशन असते. कारण मदरचे जीन, फादरचे जीन हे कंबाईन होऊन आले, त्यालाच म्हटलं रिकॉम्बिनेशन. आणि रिकॉम्बिनेशनमुळं काय ते व्हेरिएशन. रिकॉम्बिनेशनमुळं म्हणजे सेक्सुअल चेन कशी आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शनमुळं काय झालं, रिकॉम्बिनेशन, नवीन कॉम्बिनेशन आलं. नवीन कॉम्बिनेशनमुळं काय आलं, व्हेरिएशन आलं. व्हेरिएशन म्हणजे बदल आला, चेंज आला. व्हेरिएशनमुळं काय झालं, व्हेरिएशन कशामध्ये मदत करते, इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, जसं आपण पाहतो आपले पूर्वज एकदम सिंपल होते, आज आपण कॉम्प्लेक्स झालो. आपले सिंपल होते, आपण कॉम्प्लेक्स झालो, जरा जास्त स्टायलिश होत चाललो होता. म्हणजे कसं आपल्यामध्ये चेंजेस होत गेले, आणि जे चेंजेस होतात त्याला म्हणतात इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन चॅप्टरचं आपल्याला त्यामध्ये आपण डिटेल बोलू. पण तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल, सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर भरपूर गोष्टी आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर 2 पॅरेंट होते. मेल पॅरेंटचा मेल गमीट, फिमेल पॅरेंटचा फिमेल गमीट. मेल पॅरेंटचे जीन कुठं आले, मेल गमीटमध्ये. फिमेल पॅरेंटचे जीन कुठं आले, फिमेल गमीटमध्ये. दोघांचं झालं युनियन. काय त्या झालं रिकॉम्बिनेशन. नवीन, री म्हणजे न्यू, नवीन कॉम्बिनेशन. नवीन कॉम्बिनेशन झाल्याबरोबर व्हेरिएशन आलं. व्हेरिएशन म्हणजे चेंज आला. आणि व्हेरिएशन कशामध्ये मदत करते, इव्हॉल्युशन. आणि म्हणून असेक्सुअलमध्ये काय झालं, ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर जेनेटिकली आयडेंटिकल का? कारण हे सगळे ऑफस्प्रिंग जे प्रोड्यूस झाले एका पॅरेंटपासून प्रोड्यूस झाले. पण इकडे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकल. ऑफस्प्रिंग सारखे राहतील काय? नाही. का नाही? कारण या ठिकाणी 2 पॅरेंटचं कॉम्बिनेशन आहे, कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. किती डिफरन्स झाले? 4. पुन्हा सांगतो 4 आहे. पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला,
असेक्सुअल म्हटलं तर किती पॅरेंट? ओनली वन पॅरेंट म्हणून त्याला म्हटलं युनिपॅरेंटल. सेक्सुअल म्हटलं तर किती पॅरेंट? टू पॅरेंट म्हणून बाय पॅरेंटल. सेक्सुअल सेक्सेस म्हणजे देअर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. देअर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. गमीट फॉर्म होते म्हणजे मिओसिस मायटोसिस राहिलं. इट इन्व्हॉल्व ओनली मायटॉटिक डिव्हिजन. इट इन्व्हॉल्व बोथ मायटॉटिक अँड मिओटिक डिव्हिजन. ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर जेनेटिकली आयडेंटिकल सिमिलर. आयडेंटिकल म्हणजे सिमिलर. ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकल. नंतर व्हेरिएशन्स आर नॉट ऑब्झर्व इन प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे काय? समजा हे दोन पॅरेंट होते मेल फिमेल. यांची जे पहिली पिढी मिळाली त्याला म्हटलं ऑफस्प्रिंग. त्यांच्यापासून मिळाली दुसरी पिढी तेही ऑफस्प्रिंग. तिसरी पिढी तेही ऑफस्प्रिंग. पण पहिली पिढी प्लस दुसरी पिढी प्लस तिसरी पिढी याची टोटल म्हणजे काय झाली? प्रोजेनी. काय बोललो मी? दोन मेन होते पॅरेंट, त्याची पासून मिळाली पहिली पिढी, पहिल्यापासून दुसरी पिढी, दुसऱ्यापासून तिसरी पिढी. प्रत्येक पिढीचे म्हणजे जनरेशनचे इंडिव्हिज्युअल म्हणजे ऑफस्प्रिंग. प्रत्येक पिढीचे इंडिव्हिज्युअल म्हणजे ऑफस्प्रिंग. पण या दोनपासून जे पिढ्यानं पिढ्या मिळत गेले त्याची टोटल म्हणजे प्रोजेनी. व्हेरिएशन्स आर नॉट ऑब्झर्व इन प्रोजेनी. का? कारण पॅरेंट किती आहे? एकच आहे. एकाच पॅरेंटचे कॅरेक्टर झाले ना जनरेशन. तेच ते झाले जनरेशन आफ्टर जनरेशन. काही मिक्स झालं काय? नवीन आले काय? नाही. पण या ठिकाणी व्हेरिएशन ड्यू टू रिकॉम्बिनेशन ऑब्झर्व इन. मी आधी सांगितलं सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं की काय होणार? रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशनमुळं काय येणार? व्हेरिएशन. म्हटलं व्हेरिएशन ड्यू टू रिकॉम्बिनेशन आर ऑब्झर्व इन प्रोजेनी. व्हेरिएशन्स ड्यू टू रिकॉम्बिनेशन आर ऑब्झर्व इन प्रोजेनी. प्रोजेनीमध्ये काय झालं बा? या प्रोजेनीमध्ये काय आलं म्हटलं म्हणा? प्रोजेनीमध्ये व्हेरिएशन आले. व्हेरिएशन का आले? ड्यू टू रिकॉम्बिनेशन. व्हेरिएशन ड्यू टू रिकॉम्बिनेशन आर ऑब्झर्व इन प्रोजेनी. 5 डिफरन्स पुन्हा व्यवस्थित सांगतो. 3च राहिले. असेक्सुअल. इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट, hence called uniparental. It involve two parents, hence called biparental. Asexual, there is no formation and fusion of gamete. Sexual, there is formation and fusion of gamete. Gamete form होते म्हणजे meiosis आहे, mitosis दोन्ही राहते. It involve only mitotic division. It involve both mitotic and meiotic division. इकडे चौथं, ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर जेनेटिकली आयडेंटिकल. ऑफस्प्रिंग प्रोड्यूस आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकल. व्हेरिएशन आर नॉट ऑब्झर्व इन प्रोजेनी. व्हेरिएशन आर नॉट ऑब्झर्व इन प्रोजेनी. व्हेरिएशन ड्यू टू रिकॉम्बिनेशन आर ऑब्झर्व इन प्रोजेनी. कारण व्हेरिएशन का आलं? कारण इथं रिकॉम्बिनेशन झालं. मेल गमीटमधले मेल पॅरेंटचे जीन, फिमेल पॅरेंटमधले फिमेल पॅरेंटचे जीन, फिमेल गमीटमधले फिमेल पॅरेंटचे जीन कंबाईन झाले, नवीन कॉम्बिनेशन झालं. नेक्स्ट, इट डज नॉट हेल्प इन इव्हॉल्युशन. का? या ठिकाणी गमीटचं फ्युजन झालं काय? नाही. गमीटचं फ्युजन नाही झालं म्हणजे रिकॉम्बिनेशन झालं काय? नाही. रिकॉम्बिनेशन नाही झालं तर व्हेरिएशन येईल काय? नाही. व्हेरिएशन नाही तर इव्हॉल्युशनमध्ये मदत करेल काय? नाही. इट डज नॉट हेल्प इन इव्हॉल्युशन बट इट हेल्प इन evolution. It help in evolution. It is fast method of reproduction. ही फास्ट मेथड आहे रिप्रोडक्शनची. इट इज स्लो मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ही फास्ट मेथड आहे रिप्रोडक्शनची. इट इज स्लो मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ही फास्ट मेथड आहे, स्लो मेथड आहे रिप्रोडक्शनची. पुन्हा इथपर्यंत 7 पॉईंट. पुन्हा काय म्हटलं सेक्शनमध्ये? इट इन्व्हॉल्व ओनली वन पॅरेंट, हेन्स कॉल्ड युनिपॅरेंटल. It involved two parents, is called biparental. There is no formation and fusion of gamete. There is formation and fusion of gamete. Gamete form होते म्हणजे meiosis. It involve only mitotic division. It involve both mitotic and meiotic division. Offspring produce are genetically identical. Offspring produce are genetically identical.
again offspring produced are not genetically identical. Variation are not observed in progeny. व्हेरिएशन येईल कसे? व्हेरिएशन पॅरेंट एकच आहे ना, पॅरेंट एकच आहे म्हणून व्हेरिएशन आर नॉट ऑब्झर्व इन प्रोजेनी. व्हेरिएशन ड्यू टू रिकॉम्बिनेशन आर ऑब्झर्व इन प्रोजेनी. व्हेरिएशन ड्यू टू रिकॉम्बिनेशन आर ऑब्झर्व इन प्रोजेनी. त्यानंतर म्हटलं इट डज नॉट हेल्प इन इव्हॉल्युशन. व्हेरिएशन रिकॉम्बिनेशन नाही तर व्हेरिएशन नाही, रिकॉम्बिनेशन नाही तर व्हेरिएशन नाही, व्हेरिएशन नाही तर इव्हॉल्युशन. इट डज नॉट हेल्प इन इव्हॉल्युशन, इट हेल्प इन इव्हॉल्युशन. का? मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं म्हणून रिकॉम्बिनेशन झालं, रिकॉम्बिनेशन झालं म्हणून व्हेरिएशन झालं, व्हेरिएशन झालं म्हणून इव्हॉल्युशन. इट इज द फास्ट मेथड ऑफ रिप्रोडक्शन, इट इज स्लो मेथड ऑफ रिप्रोडक्शन. आता एक्झाम्पल पाहू. इट इज कॉमन इन प्लांट अँड लोअर ॲनिमल. सगळ्या प्लांटमध्ये येते आणि लोअर ॲनिमल, बट अबसेंट इन हायर ॲनिमल. हायर ॲनिमल ह्युमनसारखे जे हायर ॲनिमल आहे त्याच्यामध्ये नाही आहे. इट इज कॉमन इन प्लांट अँड लोअर ॲनिमल. हे इट इज कॉमन इन प्लांट ॲज वेल ॲज इन हायर ॲनिमल. सेक्सुअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये तर आहेच, हायर ॲनिमलमध्ये सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअलला दुसरं नाव दिलं ॲपोमिक्झिस. आता ॲपो म्हणजे काय? ॲपो म्हणजे विदाऊट, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग. कुणाचं मिक्सिंग? दोन पॅरेंटचं मटेरियल मिक्स होऊन राहिलं काय? नाही, काय? कारण एकच पॅरेंट आहे ना. ॲपो म्हणजे काय? विदाऊट. मिक्झिस म्हणजे काय? मिक्सिंग. दोन पॅरेंटचं जेनेटिक मटेरियल मिक्स होऊन राहिलं काय? नाही, विदाऊट मिक्सिंग. म्हणजे या ठिकाणी फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गम. जर तुम्हाला म्हटलं व्हॉट इज ॲपोमिक्झिस, ॲपोमिक्झिस काय? काय डेफिनेशन तयार करा? टाईप ऑफ रिप्रोडक्शन. ॲपोमिक्झिस कुणाचा टाईप आहे? रिप्रोडक्शन. मोड म्हणजे वे. ॲपोमिक्झिस काय? द टाईप ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हटलं तर काय होणार? न्यू इंडिव्हिज्युअल आर प्रोड्यूस. टाईप ॲपोमिक्झिस काय? व्हॉट इज ॲपोमिक्झिस? द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस. ना, रिप्रोडक्शन म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होणार, पण कसे? विदाऊट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. गमीट फॉर्मही नाही झाले, गमीटचं फ्युजनही नाही झालं, तरी नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्ममध्ये म्हणजे विदाऊट मिक्सिंग झालं, त्याला म्हटलं ॲपोमिक्झिस. इथं विदाऊटच्या ऐका म्हणायचं बाय, कारण शेवटी इथं म्हटलं ॲम्फिमिक्झिस. ॲम्फी म्हणजे बोथ, बोथ मिक्सिंग. मिक्झिस म्हणजे मिक्सिंग. दोन पॅरेंटचं मटेरियल काय होणार आहे? मिक्स होणार आहे. ॲम्फी म्हणजे बोथ, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग. मेल आणि फिमेल पॅरेंटचं मटेरियल मिक्स होते म्हणून त्याला म्हटलं ॲम्फिमिक्झिस. का? कारण पॅरेंट दोन आहे ना, दोघांचं मटेरियल. ॲम्फी म्हणजे बोथ, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग. आता पहा याची आणि याची डेफिनेशन पहा. हा सुद्धा कोणाचा टाईप आहे? रिप्रोडक्शनचा. रिप्रोडक्शन म्हणजे काय? नवीन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होणारच, पण या ठिकाणी कसे होणार? बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. इथं म्हटलं विदाऊट, इथं म्हटलं बाय. एवढाच फरक, बाकी काहीच नाही. दोघांमधल्या डेफिनेशनमधला फरक पहा. एक डेफिनेशन वाचली की दुसरी येते. आता मी हे डेफिनेशन तयार करतो पहा. द टाईप ऑफ व्हॉट इज ॲपोमिक्झिस किंवा सेक्सुअल रिप्रोडक्शन काय? द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस. द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस, पण कसे? विदाऊट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट इज कॉल्ड असेक्सुअल रिप्रोडक्शन और ॲपोमिक्झिस. विदाऊट जागी बाय म्हणा झाले डेफिनेशन तयार करा. डेफिनेशन तयार. द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट इज कॉल्ड सेक्सुअल रिप्रोडक्शन और ॲम्फिमिक्झिस. नावातच म्हणजे ॲपो म्हणजे विदाऊट, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग, असेक्सुअल. ॲम्फी म्हणजे बोथ, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग. दोघांचे मटेरियल मिक्स होऊन राहतं. हे झालं आपण पाहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल